ऐक आई, दिला ना मी आईला आवाज. आई आवाज असतं नाही देऊन राहिली. मीरा, ते आई बाबा घरी नाही आहे ना? घरी नाही आहे मग कुठे गेले काकू माझे आई बाबा? ते ना मला सांगितलं नाही कडे कुठं चाललो म्हणून, पण बाहेर गेले. हा, अन काय माहित आता बाहेर गावी गेले का गावात गेले कुठं माहित नाही, पण मला लक्ष ठेवायला सांगितलं. घरावर लक्ष ठेव जा म्हणे आशाबाई. काय काकू माझे आई बाबा ना असे आहे, मी याशीन आणि ते कुठं जाशीन, नाही तर घरीच राहते बरं. हो बाई, कालपर्यंत तर घरीच होते. हो आज ते बाबा मग आणि ढोरगिर काय म्हणते, मला वाटते घरी नेऊन दिले ते ना, त्याच्या चारून आणले सकाळीच अन घरी आले. तर मग तू आई आली बाई मला सांगाले, म्हणे आशाबाई लक्ष देतो म्हणे घराच्या इकडे, ते दरवाजा का काही वसरीचा बरोबर आहे नाही म्हणे, तर लावत नसतो म्हणे, मी तो उघडाच ठेवतो म्हणे, वसरीत काही आहे नाही म्हणे, तर जरासं लक्ष ठेवतो म्हणे कुत्र्या माजरीचं. मग आता वापसच चाल लागन काकू. असे आहे माझी आई बाबा, सांगतही नाही का मी कुठं चाललो का काही म्हणून. तर त्या फोन काऊन नाही केला, मग फोन करा लागत होता. आई बाबा मी येऊन राहिली बा का काही, आपलं काम असते याचं असलं म्हणजे सांगायचं. मी पाय तुला म्हटलं होतं की फोन करून दे, म्हटलं फोन केलं असतं तर आता घरी नसतं राहिले का तू आई बाबा, कायला गेले असते कुठं? माझ्या आई बाबा रोज घरीच राहते, कुठंच नाही जात ना. बरं बाबा जाते, मी तुम्हाला सांगितलं, बाबा तर जातेच म्हटलं कामी, पण आई तर घरीच राहते ना दिवसभर. मग आई काय मी आज काय मी वावरात गिवरात गेली असं नाही तर. काकू मग आई नवीन साडी घालून गेली काय? नवीन साडी, बाबांना नवीन कपडे असं घातलं होतं काही काही का घरचेच कपडे घालून गेले दोघे जण? नवीन तर नाही गेली गड्या, जे साडी घालत असते तेच साडी घालून गेली तू आई. अन ते बाबा दिसले मला जरा हे चांगले कपडे होते, तर मला काही असं सांगितलं नाही का कुठं बाहेर जातो म्हणून, फक्त चाललो म्हणे बा कुठं तरी चाललो म्हणे, तर येतो म्हणे बाहेरून म्हणे असं म्हटलं. गावा गिवाला जातो का काही असं काही बोलले नाही. मग कुठं गेले असं गड्या मी आई बाबा, मला सांगितलंय नाही एखादा फोन करून का मीरा आम्ही कुठं चाललो का काही, काय माहित कुठं गेले काय गेले. तर पण वावरात नाही गेले एवढं मला माहित आहे, बाकी कुठं गेले ते नाही सांगू शकत. का कोण्या देवदर्शनाला गेले का काय गेले. काही कपडे लत्ते काही नेलं काय, एखादी बॅग गी काही नेलं काय? नाही काहीच नाही नेलं गड्या. पण तू आई मागून होती तर समोर त्या बाबानं नेली असन तर माहित नाही मले, मी होती घरात, मी दरवाजातूनच तू आईसोबत बोलली. मी म्हटलं हो बाई, म्हटलं लक्ष ठेवतो, कारण घरातले कामं व्हायचेच होते. आता मला गाडीचा आवाज आला, मी म्हटलं कोण आलं गड्या म्हटलं यायच्या घरी, म्हणून मी पाहायला आली. अशी आहे माझी आई बाबा. ते आई बाबाची काही गलती नाही मीरा, त्याच्यात तुझीच गलती आहे. तुला मी किती वेळा म्हटलं का आई बाबाला फोन करून दे एखादा, आम्ही येऊन राहिलो का काही म्हणून, नाही तर आपण जाऊ आणि ते कुठं चाललं जाऊ. मग आता काय करावं आपण सुनीलजी, आता वापस चाललं जाऊ काय मग गावाले? आलो मोठ्या यानं, किती हे होती मला का माझ्या आई बाबा सोबत भेट घेतो म्हणून. आता काय करायचं आहे, आता फोन लावतोय आई बाबाले, फोन लावून विचार कुठं आहे काय आहे तो, असं गावात तर येतील. बाहेर गावी गेले असेल तर मग आपण चाललं जाऊ वापस, मग कायले थांबत बसतं, अजून येऊन जाऊ मग 1-2 दिवसानं. बाई फालतू सवय झालं, फोन करायलाच पाहिजे होता मी. आता असं वाटून राहिलं मला फोन करायला पाहिजे होता म्हणून. फोन करावंच लागते मीरा, असं कुठं जातो ना आपण कोणाच्या घरी तर फोन करून जा लागते. कधी कधी चुकामुक होऊन जाते आपली, आपल्याला असं वाटते का तो व्यक्ती कधी तर कुठं जात नाही गड्या, घरीच असन, आणि अचानक त्याच दिवशी तो व्यक्ती घरी नसते. काकू आता मग आई घरीच राहते कधी तुम्हालाही माहीतच आहे, तर असं काय माहीत का बा आपली आई कुठं चाललीच जाईन म्हणून. आणि परवाच्या दिवशी माझ्यासोबत बोलली ना ती, तर तिनं काही मला सांगितलं नाही का मी कुठं चालली का काही म्हणून. तू परवाच्या दिवसची सांगून राहिली, इथं तर घंटाभराच्या पहिले येऊ शकते एखादा फोन, का नाही बा कुठं इथं जा लागते का तिथं अर्जंटच जा लागते कधी कधी कुठं, मग तर तिथेही जा लागू शकते माणसाले. बरं मग आता काकू जातो मग आम्ही आता वापस घरी गावाले. काय करता मग आता थांबून? हो आता जाशील, पण चाल आता पाणी गिनी पिऊन घे, चहा घे पिऊन घे. आता कायले तशीच जातं, कारण का तुझी काकू तर माहित आहे कोणा ढंगाची बाई आहे, तर कोणासोबत धडाची नाही ते. तर चल माझ्या घरी चहा पाणी पिऊन घे, चला जवळ तुम्ही आता पाहुणे माणसं, आणि काय आता नाही तर नाही हिची आई घरी. चला मग माझ्या घरी. माझ्या काकूचं तर सोडून द्या काकू, काय करता आता, ते तर दरवाजासमोरून जाईन ना तर म्हणत नाहीये म्हणून. मग कायले मीच कायले जात बसू तिच्या घरी, मी नाही जात. काका घरी नसन, नाही तुझ्या काका नाही दिसला गड्या मले, ते लग्न आहे ना मग ते काकूच्या बहिणीचं लग्न आहे त्या श्यामसोबत, माहित आहे का तुले? हा माहित आहे, पण त्यानं काही सांगितलं नाही मला, जुडलं एवढं माहित आहे. बापा माहित नाही तुले, आज तर घरात त्याच्या हळद गेद लावणं चालू होती, गाण्याचा आवाज येत जाय मला मोठ्या मोठ्यानं शुभांगीची, तर मला बोलावायला आलती, पण मला काही जमलं नाही बाई जाणं, मी गेलीच नाही. तर उद्या लग्न आहे ना, घरातच करून राहिले ते पोराच्या घरात, हार टाकणी आहे काऊन बापा काय माहित, चोरी लपीनं लग्न केल्यावानी करून राहिले. बापा रे उद्याचं लग्न आहे, मला तर सांगितलं नाही त्या शुभांगी ताईनं फोन करून उद्या लग्न आहे मीरा का काही आहे म्हणून. बरीच निघाली मतलब विवानाची. झालं तिचं काम, आता आता काय विचारून ते तुले, जेव्हा काम होतं तोपर्यंत विचारलं तिनं, तिचं लग्नही जुळलं मस्त झालं. आता काय बरं किती चांगलं पोरगं भेटलं तिले. चांगलं आहे काकू, आपापल्या नशिबाने सगळेले चांगलं भेटते. ते श्याम काका चांगलेच आहे तसे, मी तर म्हटलं होतं करून घ्या म्हटलं काका, जाऊ द्या म्हटलं, कोणती नाही भेटून राहिली तर कोणती ना कोणती तर भेटून राहिली, घ्या म्हटलं करून, इले म्हटलं करून घे म्हटलं, ते काका चांगले आहे म्हटलं. आता पोरगं तर माहित आहे बाई आपल्याला गावात कसं आहे काय नाही, तर पोरगी काही माहित नाही. आता तिच्या बहिणीवाणी निघाली तर काय सांगाव, आता सध्या तर चांगली वाटन, पण मग जर तशीच वागली तर बहिणी बहिणी शेवटी त्या.
नाही बा काकू, फरक आहे त्याच्या दोघीत. तशी ते ताई चांगली आहे काकूपेक्षा. माय इथं उभ्या उभ्या गोष्टी केल्यापेक्षा चाल माझ्या घरी, चहा पाणी करतो मी, मग लागन तर चालली जातो. तू आईला फोन करून देजो. काकू मला एक फोन लावू द्या फक्त, एक फोन लावतो आणि मग लागन तर पाणी देऊन द्या. चहा काही पाजू नका, चहा नाही पाजला तरी चालते. नाही हो बाई मीरा, चल ना चहा पिऊन घेजो. जवळ थोडी येते बापा आमच्या घरी. आता पहिल्यांदा असा चान्स आला म्हणून, नाही तर तरी मी मागं आले ना तर बोलावत होती, पण मला जवळ दिसलेच नाही बाबा. सकाळी उठल्या ना म्हटलं आता बोलावून म्हटलं बाई सकाळ, तर दिसलीच नाही. गेले म्हणे तू आई म्हणे. ना म्हटलं हट बापा, म्हटलं रातच्यानंच बोलावलं असतं तर पुरलं असतं म्हटलं. मी थांबलोच नाही मामीची, बस आलो आणि मीराले म्हटलं चल, म्हटलं रात्रभर थांबलो, निघून गेलो मग सकाळी. हो ना, चला मग आमच्या घरी आता चहा पाणी करायला. हो, इथे फोन लावू द्या ना पहिले. बापा घराला तर कुलूप दिसून राहिलं हो यायच्या. कुठं गेले तर काय माहिती फिरायले. हो, घराला तर कुलूप आहे. आता आता कसं मग, आता वापस जाऊ काय? तुला पहिलंच म्हटलं मी, फोन लावला काय पोरीले, तर तू म्हणे फोन लावायची गरज नाही म्हणे, घरीच आहे म्हणे ते. जवळ कामी जाते म्हणे, तर ते कुठं जात नाही, घरीच राहते म्हणे. अहो तर त्या दिवशी तर बोलली मी, परवाच्या दिवशी तिच्यासोबत. आई म्हणे यायचं काम चालू आहे तर सध्या कुठंच नाही जात म्हणे, घरीच राहतो म्हणे आम्ही म्हणे. मग काय समजन माणूस. अरे पण गॅरंटी असते काय? माणूस आपण येऊन राहिलो तर फोन करून यायला पाहिजे. आता काही इथं बसतं काय दरवाजाजवळ? चल आता गावाले, आपल्या कोणी इथं बैकी टाकीचंही नाही आहे. हो चला मग, आता चलत नाही तर काय करता, इथं राहू नाही. थांबून काही इथं बरोबर बसायचं थोडे दरवाजात. आज येते ना नाही येते दोघं जण. फोन लावून पहा बरं तिला मिळाले. अरे मी काय म्हणतो, नामदेव भाऊच्या घरी चालतं काय? इथंच आहे त्याचं घर, जाऊन येऊ. आता आलो एवढं आहे ना, तर पहा म्हणून आले ना, आले नाही आमच्या घरी. चाल त्या बाईसोबत भेटून घेऊ. बाई भाऊ दोघंही असून घरी तर. चला ना तिथं जाऊ, तिथं बसू घंटा 2 घंटे. आले तोपर्यंत ठीक, नाही तर मग चाललं जाऊ आपल्या गावाकडे. हो चल. मीराचाच फोन आला. हा उचला उचला, काय म्हणते ते. हॅलो, हा मीरा बोल, कुठं आहे बाई? बाबा तुम्ही कुठे आहे? मी तुमच्या घरी आली आहे ना. आम्ही दोघे जण तुमच्या घरी आलो तुमच्या भेटीले, आणि तुम्ही घरीच नाही आहे. आजच्या काकू मध्ये ते कुठेतरी गेले म्हणते. हा, इथं काय गेलं तुम्ही? आम्ही इथं आलो ना तुमच्या घरी. काय बोलता बाबा, तुम्ही आमच्या घरी गेले? मग तुम्ही सांगूनही नाही आले, मला सांगायला तर पाहिजे होतं का आम्ही येऊन राहिलो का काही म्हणून. अरे आता तू आईने म्हटलं म्या फोन करून दे पोरीले, तर तू आई म्हणे फोन करायची काय जरूरत आहे म्हणे, ते घरीच राहते म्हणे, कुठं नाही जात म्हणे, असं ते म्हणे. म्या म्हटलं बा ठीक आहे, आता घरीच राहते म्हणते तर चल म्हटलं मग. बाबा माहित येत चुकलं, मी आईला फोन करतो म्हटलं, हे म्हणे मला फोन कर मी म्हटलं मी आई बी घरीच राहते म्हटलं, रोज कुठं जाते म्हटलं ते. हा ठीक आहे, तर चुकामुक झाली मग आपली आज. हा ना बाबा. बाबा मी काय म्हणतो, तुम्ही थांबा, आम्ही येतो अर्ध्या घंट्यात. आता अर्धा घंटा लागूनच आम्हाला तिथे यायले. आता आशा काकूच्या इथं पाणी चहा पिलो आम्ही, आणि इथूनच तुम्हाला फोन लावला. आता काय उशीर तुम्हाला होईन अजून, आम्हाला मग अजून संध्याकाळी गावाला वापसही जायचं आहे. वापस जायचं आहे? काही बोलता बाबा, आता वापस जाता काय? काही जाऊ नका आता वापस. थांब जा आता, रात्रभर तरी थांब जा. नाही बाई, काम आहे ना बेटा, ढोरं वासरं न्याय लागते ना, आपलं भरोशावर आहे ना ते जनावरं, ते नाही लागत काय? त्याच्या पोटा पाण्याची सोय लावा लागते ना आपल्याला. बाबा काही हे नाही, एक दिवस तुम्ही घरी राहायचा आता, इथं माझ्या घरी राहायचं आता. मी तरी तुम्हाला मागच म्हटलं या बाबा तुम्ही आले काहीच नाही. तर आता एवढ्या आले आहे ना, तर रात्रभर थांब जा. हे तशी तुम्हाला जाऊ नाही देणार आहे आज. मीरा काय झालं? हो आई बाबा तिथं गेले म्हणते आपल्या घरी. हा मी फालतू चालू तरी मतलब आहे मीरा, तुले फोन लावून दे असं आहे. नाही ऐकण्याचा नतीजा होई. थांबायला लाव मामाजीले मामीजीले, थांबा म्हणा, येतो म्हणा आम्ही बात, अर्ध्या घंट्यात तर पोहोचतो आपण. बाबा थांबून जा तुम्ही, येतो मी अर्ध्या घंट्यातच येतो. बरं ठीक आहे, या तुम्ही, आम्ही एक त्या नामदेव भाऊच्या करून भेटून येतो तेले जरासं, तेवढीच भेटून जाते. आता आलो आहे तर चालू जातो त्याच्या घरी. हा बाबा बसा तिथं काकूच्या घरी. काकू राहतेच घरी आता, आणि मग आम्ही येतोच अर्ध्या घंट्यातच येतो आम्ही, जास्त वेळ नाही लागत आम्हाला. हो आरामात या, घाई नका करू, काही गडबड करत येऊ नका. वाहन आहे तुमच्याजवळ, त्या वाहनानं गडबड काही करू नका, शांततेनं या. हा बाबा ठीक आहे, येतो आम्ही शांततेनंच येतो. तुम्ही बसा तोपर्यंत काकाजीच्या इथं. हो बसतो. काय झालं म्हणते, आपल्या घरी गेले म्हणते का हे दोघं जण? हो गेले म्हणते हे तिथं दोघे जण, तर ते आशा आहे ना, तर आशानं चहा पाणी केलं म्हणते आता यायचं. तर कुठं गेले काय गेले तिलाही सांगितलं नसेल ना त्या. नाही मी म्हटलं आपल्याला संध्याकाळपर्यंत येणंच आहे म्हटलं, आणि आपल्या घरी येणार जाणार आहेच, पण पोरगी जाई आणि पोरगी येईन तर फोन करूनच येईन, अशीच आशा होती ना आपल्याला. पोरीच्याच घरी चाललो आपण, तर पोरगी काय येईन बाई इकडे, तर पोरगी तिथं गेली. अशी आहे उलटी आपली पोरगी. तर बरोबर आहे ना, माईवरच गेली ते, माई तर उलटीच आहे ना. तुलाही म्हटलं ना फोन लावून दे तर लावला नाही, आणि जवळ म्हटलं तिला फोन लाव, तर तिने फोन लावला नाही. हो मायावरच लोटून देत जा सारं, तुमच्यावर तर गेलीच नाही. चांगलं केलं तर तुमच्यावानी, वाईट केलं तर मायावानी. चाल मग आता येऊन नामदेव भाऊच्या घरून, त्याची भेट गोठून जाते. हो चला, मला काही घर माहित नाही गड्या. मला माहित आहे ना, मी नेतो तुला बरोबर. इथं राहते काय ते नामदेव भाऊ? हो त्याचंच घर बाई हे. नाही तर येईन घरी नाही राहा आता. नाही इथे बाई कुठं जाते, तो गेलाय तरी इथे राहते ना घरी बाई. अरे बाई ओळखलं मला तुम्ही? नाही बा, तुम्हाला ओळखलं नाही, पाहिलं नाही अजून. मी हे सुनील लावले पोरगी नाही दिली काय मीरा, तिचे वडील आहे ना. असं मीराचे वडील होय का तुम्ही? या ना अंदर, या ना भाऊ, या बाई अंदर. आम्हाला वाटलं तुम्ही घरी आहे का नाही आहे, तरी म्हटलं जाऊन पाहावं आपण, असले म्हटलं घरी आहे तर भेटून जाते.
हो भाऊ बरोबर आहे ना, या ना तुम्ही अंदर या ना. हो हो येतो चला ना. या ना बाई बसा ना. हो बाई बसतो. आज कसं काही येणं केलं बा इकडे? आली पोरीची आठवण तर चला म्हटलं भेटून येऊ. हो बाई जात लागते लेकराच्या भेटीले. झाली मग भेट झाली? सुनील होता घरी का दुकानावर गेला होता तो? अशा टाइमाला दुकानावरच राहते बाई तो. हो आता काय माहित 2 दिवस झाले तर बंद होते त्याचं दुकान. ते त्याची बहिणीची नणद होती कनी आतापर्यंत, तर मग आता बंदच होतं त्याचं दुकान. आता काय माहित घडलं असं त्यानं तर. नाही घरीच नाही आहे ते, दोघंही नाही आहे घरी. कुलूप लागलाय घराले. कुलूप लागलाय घराले? काऊन कुठं गेले पटे? मग सांगितलं नाही का त्यानं तुम्हाला का कुठं चाललो का काही म्हणून? नाही ना आम्ही घरून निघालो तर त्याला फोन नाही केला आणि त्यानं बटेनं ते नाही आम्हाला फोन नाही केला. काही मी येऊन राहिली का काही, तर ते तिकडे गेली म्हणते आमच्या घरी आणि आम्ही इकडे आलो. अरे बापा हे तर खूपच झालं. चांगलीच चुकामुक झाली मग तुमची तर. ते तिकडे गेली आणि तुम्ही इकडे आले. मग आता फोन नाही लावला काही दिले आम्ही इथं आलो म्हणून? लावला फोन, आता येतो म्हणे अर्ध्या घंट्यात येतो म्हणे. तर मग हे म्हणे चल म्हणे नामदेव भाऊच्या घरून येऊ म्हणे आपण म्हणे. तर मी म्हटलं चला म्हटलं त्या बाईसोबतही भेट होते म्हटलं. आता काही येतो म्हटलं मग आपण तसं. आतापर्यंत आलोय नाही म्हटलं. असं म्हणजे पोरगी होती नाही घरी म्हणून आले तुम्ही माझ्या घरी, नाही तर मग आले नसते काय भाऊ? बाई ती घरी असती ना तरी आम्ही तिथं बसलो असतो अन इकडे आलोच असतो घंटाभरासाठी. कारण माझ्या सोबती होय किती झालं तरी. हा भेटीला तर येणंच आहे. आता पहिले कसं होतं गावात कोणी होतं नाही, या बहिरच भेटून घेऊ आम्ही. आता कसं इथं पोरगी दिली, आता आपण पोरीच्या घरी येतो इथं येणार नाही काय? हो बा तेच तर म्हणतो. आता असं करा इथंच राहा तुम्ही, मुक्काम करा आता. आता हे येईनच. आता टाइम आहे त्याला सध्या, थोडं घेऊन गेले ते. पहिले माहित असतं तर घरीच राहिले असते. तर तुम्ही आता मुक्काम करा. मी मस्त स्वयंपाक करतो आता. इथंच जेवा इथंच झोपा आता. तिथं काही जाऊ नका तुम्ही. बाई आम्ही मुक्काम नाही करणार आहे ना. तिथे म्हटलं घंटा 2 घंटे थांबू, घंटाभर इथं थांबू ना चाललं जाऊ म्हटलं गावाकडे. संध्याकाळपर्यंत गाडी आहे ना आमच्या गावची. 8 वाजेपर्यंत गाडी आहे. नाही नाही ते आता गाडी असो का काही असो, हे आता तुम्हाला काही जाता येत नाही. आणि हे घरी आले म्हणजे तर बिलकुलच जाता येत नाही तुम्हाला. नाही बाई जमत नाही ना तसं. आता तुम्हाला तर माहित आहे बा, आता तुमच्या इच्छा माणसावर समजतेच तुम्हाला. ढोरं कसे न्यास लागते रोज म्हणून. त्याचं हे होते ना मुख्य जनावराचं. तर तसंच आपलं काम आहे मग. दोघंच काम सारखंच आहे. आता हे यंदापर्यंत करा ना. आता हे थोडे दिवस बरसात आहे तोपर्यंत मग सोडूनच देते. मग मी म्हटलं त्याला आता राहू द्या, कायले करत बसता आता फालतू. टंग हिंडत बसा त्या साऱ्या जंगलानं. राहू द्या म्हटलं आता. वावराचं करत जाऊ लेकाले दोघं आहे. बस करत जाऊ ना खात जाऊ आपलं, राहत जाऊ पडलं. हो मग नाही तर काय तर तुमच्यासारखंच आमचंही आहे. मीच तर म्हणतो याले येईल. आता सुनील नाही म्हटलं त्या दिवशी म्हणे काकाजी काही करत नका जाऊ म्हणे फालतू म्हणे हे काम म्हणे. हो कारण का त्या दिवशी याच्या पायाला चांगलं लागलं होतं. हा मग चाललोच नाही होय. मग आला ना तो, नेलं त्यानं दवाखान्यात. चला म्हणे दवाखान्यात म्हणे. आणलं बापा औषध गोळ्या घेऊन. जात नका जाऊ म्हणे आता, बस करा म्हणे. मग तेव्हापासून ते 8 दिवस घरीच होते. आणि मग आता गेले. 2 दिवस झाले आता चालले. असं सांगितलं नाही बट्याने एखादा फोन घेऊन करून का असं झालं का काही म्हणून? नाही ना आता कसं झालं ते सांगितलं नाही म्हणजे असं. आता काय बाई एवढीशी गोष्ट सांगा त्याला तर असं वाटते काही झालं तरी आपल्याला काही झालंच नाही. एवढंसं तेवढंसं लागलं म्हणते. आणि ते काय सांगा असे म्हणते ते आपल्याला. मीरागिरानं फोन नाही केला होता काही तुम्हाला निघायच्या पहिले? का आई येतो का काही असं काही फोन नाही केला होता काय? नाही ना फोनच नाही केला तिनं पोरीनं. फोन केला असता तर कायले आम्ही एवढ्या धावपळीनं आलो असतो मग उद्या परवा. नाही तर मग ती आली असती तिथंच तिची भेट होऊन जात होती आमची. हा मग तुम्ही तरी करा लागत होता बाई. आम्ही येऊन राहिलो म्हणजे मग ती घरी राहिली असती. येईन मला म्हटलं फोन लावून दे म्हणे. मी म्हटलं बा आता पोरगी कुठं जात नाही घरीच आहे म्हटलं, तर कायले फोन लावा लागते म्हटलं. चाललं जाऊ म्हटलं न सांगता. कसं आहे अचानक मायबाप समोर दिसलं तर लगत खुशी होते लेकराले. तसंच जाऊ म्हटलं बा म्हटलं आपण. असं म्हणून आलो बाबा आम्ही. तर आमचीच झाली इकडे थंडी. कायले थंडी होते आहे ना, आपलं घर नाही आहे काय? असं थोडी आहे का घर नाही आहे म्हणून. आहे ना तुमच्या भावाचं घर. येत जा कधी आल्या म्हणजे, नाही तर मग येत नाही जाण बापा. पोरीच्या घरी येत जाण आणि इकडे आम्हाला भुलून जात जाण. आम्हालाही कोणी नाही आहे. लेकरू ना बाय दोघं माणसं आहे आम्ही. तोच आहे आमच्यासाठी सुनील. लाईनाचा मोठा केला बापा. आता त्याला ते घर दार वावर शेत घेऊन दिलं येई ना. कामी लावून दिलं. चल पोरग आपल्या पायावर उभं. आता तो त्याचं करते, आपण आपलं करावं. हो बाई खरंच आहे, पुण्याई जाई तुमची. मायबाप नसलेल्या लेकराला एवढं सांभाळलं तुम्ही. सांभाळच लागते बापा. आपल्याला दिलं नाही देवानं असं समजावं का? ते आपलंच होय. आपलंच होतं ते. पण ते कसं देवानं ते तिकडे पाठवलं. मग त्याचे मायबाप हिरावून घेतले त्याच्यापासून. आम्ही झालो त्याचे मायबाप आता. बस आता मी चहा मांडतो तुमच्यासाठी. नाही आता कायले चहा द्या करता, काही नका करू. जेवण गिवण झालं नाही इकडे निघालो आम्ही. आता काही चहा प्यायची इच्छा नाही आहे काहीच नाही. बापा कशा बोलता चहा नका करू म्हणता? चहा तर करावंच लागल ना. एक शिंगल तर चहा दबून जाते. नाही भाऊ चालते ना? कायले राहू द्या ना आता. काही नका मांडू चहा घे. खरंच जेवणच झालं आता. जेवण झालं आणि इकडे निघालो आम्ही दोघे जण. नाही पण आता तुम्हाला जाऊ देत नाही गड्या. मी सांगतो आता. आता नाही घेत चहा पाणी तर नका घेऊ. पण तुम्ही जेवण घेऊन करून संध्याकाळी इथं राहा, मुक्काम करा. मग लागन तर सकाळी उठून जा. नाही ना बाई, तुम्हाला माहित आहे ना बा, त्याच्यासारखी आपली ही आहे गती.
आणि आता पोरीच्या घरी जाऊ आपण. तर मग तिथं घंटा 2 घंटे बसन आणि चाललो जाईन मग. हो पोरीच्या घरी लागून तर जेऊ नका, पण जेवून माझ्या घरून जा ना. मी करतो ना, भात स्वयंपाक करतो ना. बाई काही नका करू ना, काय नाही तुम्ही तरच घेता फालतू. हं? तरच असते काय हो बाई? आता तुम्ही सांगा, तुम्ही माझ्या बहिणीसारख्या, आणि मला बहीण जर आली असती तर मी खुशीनं केलं नसतं काय? मग असं समजून मी का माझी मोठी बहीण आली होती गड्या, तर तिच्यासाठी केलं आपण. बरं बाबा, आता म्हणतास तुम्ही तर यायला विचारा बाबा बा. भाऊ थांबून जा, जेवण घेऊन करून जा लागन तर. हा सकाळी उठूनच जा, तुम्हाला मग राहायला म्हणणार लागन तर. आई बाबा येऊन येत काय व अंदर? ये ना अंदर, ये ना. काकू मी कुलूप उघडून ठेवलाय ना, आई बाबाले बोलावायला आली इथं. तुम्ही बी चला, चला घरी तिकडे. काय व आहे अंदरही येत नाही म्हणते पोरगी. आ आणि कुलूप उघडून कायसाठी ठेवलं काय माहित? काऊन तर सुनील नाही काय? ते दूध आणायला गेले बाहेर, मला म्हणे तू कुलूप उघड म्हणे, तर मी कुलूप उघडून ठेवलं. कुत्रा गित्रा चालला जाईल ना अंदर घरात. चला ना तिकडेच, आई बाबाला या ना, तुम्ही बी या. हो बा मीरा, येतो आम्ही. चला बा मग, आता पोरगी म्हणतेस तर चला मग. आता दरवाजा उघडून ठेवला म्हणते तिनं, कुत्रा चालला जाईल घरात. कुत्रे पहिले मुकाट झाले आमच्या इकडे. बातच घर उघडं दिसलं का बातच धसते घरात. बरं चला मग. तुला काही नाव माझ्या घरात येऊनच नाही येत का व? हा एवढे दिवस झाले मी तुझ्या घरी 56 डाव आली असं आतापर्यंत, पण तू एक डाव नाही आली. काकू तसं नाही ना, येतो ना मी. मला ते बोलावं नाही लागत, मी तशीच येतो. पण हे आता कुत्रा जाईल म्हटलं घरात, दरवाजा उघडा ठेवला म्हणून मी आई बाबाला आवाज द्यायला आली. आणि मी म्हटलं आता काकूला म्हणतो का, काकू चला ना तुम्ही इथं काय करता, तिथंच करता ना गोष्टी सगळेजण. चला ना तिकडे. काऊन राहू दे ना ते आई बाबाला आता माझ्या घरी. आता त्या घरी राहिले काय ना माझ्या घरी राहिले काय? ते इनी वहिनी होय का मायवाले? होय ना तर बापा, मी कुठं म्हणून राहिली नाही होय म्हणून. तुमच्याच घरी ठेव जा लागन तर त्याले. आणि ते तुमचंच घर होय तिकडचंही, ते काही माझ्या घर नाही होय. तर ते तुमचंच घर होय, तुम्ही तिथं राहा ते तिथंच राहते. म्हणजे मग आपण सगळेजण सोबतच राहतो. बोलाले तर मोठी हुशार आहे बापा. कोणावर गेली काय मी? माय बापाईने बोलत एवढी चतुराईनं. ते तुमचं पोरग बोलते ना काकू, असेच तर बोलते ते. त्याच्यासारखंच बोलणं शिकली मी आता. असं बोलते काय तो? असेच बोलते ते. मीरा तुला एखादा फोनही करू आला काय? काही मी येऊन राहिली का काही? काय म्हणून ते जवळ सासू सासरे हिंडाले गेले म्हणून, अन सांगितलंय नाही म्हणून, उलटे आम्हाला दोष देतील. आई तू सांग मला, मला म्हणून राहिली तू नाही चुकलं काय? तू तर कुठंच जात नाही, मी तरी आता चल बा कुठे जाऊ शकतो आम्ही दोघं जण. पण तू कुठंच तरी जात, तू तर घरीच राहत असतं. मग आजच अचानक कुठं जाशील असं वाटलं काय मला? आणि ते बी माझ्याच घरी येशील, आणि माझ्या घरी येऊन राहिली तर मला फोन तर करायला पाहिजे होता का बाई मी त्या घरी येऊन राहिली का काही. आता त्या दिवशी तू म्हणे आई मी कुठं जातच नाही, घरीच आहे म्हणे. मग असं वाटलं बाई मला घरीच राहते, म्हटलं हे तर घरीच असन. चला म्हटलं येईल, म्हटलं आता डायरेक्टच चाललं जाऊ. झाले का नाही फालतूचे झटके? चल आम्हाला तरी होतं, आम्हाला घर बसायला बसलो आम्ही, घंटाभर बसलो. येते मुक्कामही करायला लागला असं तर होतच आम्हाला. पण तुला तर झाला ना येर जरा झटका मारणं तर झालाच ना. आई जाऊ दे, आता याच्यानंतर जर असं झालं ना तर फोन करायचा पहिले. तुला यायचं असो का मला यायचं असो, आता मी फोन लावत जाईन, तू फोन लावत जाय. आता तर मी तर लावतच जाईन बापा, तू लाव का नको लावू. आता मला त्याच्यातलं एवढं समजत नाही. एक एक आकडा दाबा लागते पहिले, तर ते कागदच पाहा लागते बाई, नंबर लिहिले आहे ते त्याच्यातला. मग एक 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 आकडा दाबा लागते. त्याच्यात इंग्रजीचे आकडे आपल्याला समजत नाही म्हाताऱ्या माणसाले. मराठीचे राहते तर ते मग पाहा लागते, असा इंग्रजीचा असते ह्या वही काय, असं करू करू मग ती मला पाहा लागते. तेव्हा कुठं मग मी नंबर लावतो. आई लय हुशार झाली आई तू, तुला आता नंबरही लावणं समजते. मग ते लग्न झालं तेव्हापासून शिकली म्हटलं मी हे सगळं. चाल ना मग आता घरी. काकू चला ना, बाबा चला. मी काय लिहिऊ आता, नाही ना तू आई बाबाले ते घेऊन जाय आता. आणि पाय मुक्काम करून ते माझ्या घरी, नाही तर मग म्हणशील मी जेवायचं करतो संध्याकाळी. अरे बापा नका करू ना काकू, मी करतो ना संध्याकाळी. मी काय म्हणतो, तुम्ही ना काकाजी तिकडेच आपल्या घरी जेवण करायला ये जा. सगळ्यासाठी एकाच ठिकाणी स्वयंपाक बनवू आपण. होते ना बाई तसं, तुम्हीच येऊन जा ना तिकडे, जेवण खाऊन करतो आम्ही, निघून जातो. मग इले लवकर स्वयंपाक करायला लावतो. ठीक आहे ना, तिकडे येऊन जाईन. मग हे आले म्हणजे तसे आता येईल माहित होईल का भाऊ आले भेटीसाठी, तर येणारच आहे ते भेटीले. हो तेच तर म्हणतो, तिथे होते मग आपल्या गोष्टी. या मग तुम्ही. बरं चला ना तुम्ही, चला तुम्ही, मी येतो जरासा दरवाजा आडपा करतो आणि येतो मग. चला मग. हो हो ठीक आहे. मीरा चाल ना आता. बाबा चला ना. हो बाई हो चल. अरे दूध आहे का रे बा? दूध असन तर पाय बरं, एखादं पाकिट देऊन ते दुधाचं असन तर. दूध नाही सुनील भाऊ, आपल्या इथं दूध नाही राहत काय. तुम्ही त्या काय नाव आहे त्याचं, शामराव भाऊच्या घरी जा ना, तिथं भेटते ना दूध. शामराव भाऊच्या घरी झाला का काय आता मला या दुधासाठी. अरे मी काय म्हणतो, बल्ले भाऊ आणून देता काय? आणून द्या ना, मला तिकडे जायला चांगलं नाही वाटत. मी लागेल तर थांबतो इथं. सुनील भाऊ मला जाता येत ना बा, दुकान सोडून मालक बोंबलत ना, गिऱ्हाईक चालू आहे आपले. अरे मी सांगतो ना त्या मालकाले, आलंय समजा तर सांगतो ना, पाठवलं म्हणून थोडंसं एक अर्जंट काम होतं म्हणा. तू जाय तर खरी जाय, तो काही माझ्या शब्दाच्या बाहेर आहे काय? मग दोस्त कोण्या कामाचा जर 2 मिनिटासाठी ऐकू नाही शकत तर. सुनील भाऊ अजून मलेच बोलन बा,
नाही बोलत तू जायचं घरी ये जाऊन पटकन पटकन जाऊन ये. सुनील भाऊन म्हणा दूध सांगितलं तर असं करतो अर्धा लिटर दूध घेऊन ये. आपल्याला हे दूध पाहिजे का पाहुणे आले घरी. हा सासरे आले आहेत सासू सासरे बिना दुधाचा चहा पाजू काय आता त्याले नाही ले का ते जमत नाही. मग सांग बा कसं काय जमन मग आता मी तिकडे जात नाही. मला इकडे अजून उशीर होऊन आले तर मी जातो घरी. तू लागून तर दूध घेऊन घरी येऊन जाय. नाही नाही सुनील भाऊ तुम्ही इथं थांबा मग आणून देतो गड्या मी दूध पण तुम्हाला इथं थांबा लागून. हा ह्या बाकीच्या माणसावर भरोसा नाही आहे माझ्या मालकाले. माझ्या भरोशावर सोडून जाते तो एवढं मोठं. तुम्ही इमानदार आहे राजू म्हणून तुमच्या भरोशावर तो सगळं सोडून जाते. बाकीच्यावर नाही त्याला एवढा भरोसा. हं? चला ठीक आहे द्या बरं आणून मग पटकन. इथंच थांबतो. इथून काही जास्त दूर आहे नाही द्या ना आणून. हो आता पण कायच्यात आणू आता कायच्यात आणताय. पहा ना काय म्हणते तेजशीचं घेऊन घ्या नाही एखादं भांड. सुनीलच्या घरी पाहिजे म्हणा सांगून द्यायचा. आणून देईन म्हणा तो भांड तुमचं असं म्हणतो. त्या काकू राहील ना घरी काकूले म्हणजा. काका राहिले तर टेन्शनच नाही पण काकू जर राहिल्या तर महिना सांगून द्यायचा. आणि पैसे पैसे द्या ना मग. अरे हो पैसे पैसे देतो ना. पैसे देतो नाही तर राहू दे ना पैसे. पैसे ठेवते ते. माया बी मला लाता खायला लावता का हो सुनील भाऊ. कुठं जायला लावता आणि लाता खाऊन यायला लावता काय तिथून. नाही रे भाऊ लाता खायला खाल्लो. जाता का लवकर जाता का मग. नाही तर आता काळाच्या हापी माझ्या घरच्या पाहुणे. बस निघालो आता. तुमचं काय म्हणते दुकान गिकान बंद होते का आज. काय करतं हे आता सासूरवाडीला गेलो होतो तर सासू सासरे शिकडे आले. फोन लावून काही गेलो नाही. तर मग आता म्हटलं काय करावं. तर आता दूध काही होतं नाही मग घरी. मग आता माझी बायको म्हणे घेऊन या म्हणे दूध म्हणे तुम्ही पाहुणीसाठी तर लागलंच म्हणे. हो बा बायकोनं म्हटल्यावर तर ऐकाच लागते. बायकोचं चांगल्या चांगल्याला ऐकायला लावते. माझी बायको तर मला लयच ऐकायला लावते सुनील भाऊ. हो ऐका तर लागतेच. एवढ्या मुश्किलने एवढा नशिबानं तर बायको भेटली. आणि मग आता तिचं ऐकणार नाही काय माणूस. हो हो राजू हो बरोबर आहे. आपल्या नशिबात तरी बायको आहे. काही काही लोक तर बिना बायकोचे आहे राजू अजूनही. मग ते काय म्हणत असं म्हणून म्हणतो का आपल्याला भेटली तर आपण कदर करा. जेला भेटली नाही ते म्हणते असे कदर करा म्हणते राजू म्हणते तुम्हाला भेटली तरी. जेले भेटली त्याला कदर नाही म्हणते तिची. जेले भेटली नाही त्याला विचारा म्हणते. नाही बरोबर आहे बायको नाराज नको करत जाऊ. जाई आणलं पटकन दुधात. नाही तर इकडे मै बायको नाराज होऊन जाईल तर चालली जाईल तिच्या माईबापासोबत. नाही सुनील भाऊ पाच जातो इकडून जातो आणि तिकडून येतो. पहा तुम्ही मी कसं जातो आता स्पीडनं. शक्तिमान सारखाच जातो आता. मस्त आहे बिचारा बोलली. आपला शांत अन मस्त साध्या सुध्या स्वभावाचा माणूस खरंच मस्त आहे. हो ना काय म्हटलं तसंच केलं त्यांना. जातो म्हणे बात येतो म्हणे. खरंच गेला शक्तिमान सारखा. मी जातो आता नाही तिकडे मीरा बोंबलं. तू आणलंच नाही का म्हणून एवढ्या वेळचं. माय बिलकी नाही मोठं लावलं मागं. तिथं गेलो फोन लाव फोन लाव फोन लाव फोन नाही लावला. तिथं गेलो हेलपाट्या मारत तिथून घरी आलो अजून. आता घरी आलो तर जा दुधाना हे आणा ते आणा. काय मी असं वाटतं कधी कधी लग्न करून गुन्हा केला का बेटा. हा आनंदही भेटते या काही कोण हे काही कोण हे जराशी तकलीफ सहन करावी लागते म्हणा. कुछ पाणी के लिए कुछ तो खोना पडता ही है नहीं.